तर नमस्कार मित्रांनो, मला एका विद्यार्थ्याचा मेसेज आला होता की सर माझा गोळा आउट ऑफ जायचा, पण आता माझा गोळा हा कमी होतोय, तर त्यासाठी काय करायला पाहिजे, माझं असं का होतंय. तर मी अजिंक्य मर्दे नेहमी टेक्निकल आणि खऱ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचत राहतो आणि पोलीस भरती अपडेट सुद्धा देत राहतो, त्यामुळे आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा. तर ज्या मुलांचा गोळा हा वाढत होता परंतु आता कमी होत आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ असणार आहे. तर त्यांनी काय करायला पाहिजे, तर त्यांनी पहिले ओव्हर एक्सरसाइज टाळायला पाहिजे. म्हणजे आपण काय करतो, आपण रोज गोळा फेकतो. रोज गोळा फेकू नका मित्रांनो, आठवड्यातून 2 वार निश्चित करा. म्हणजे तुम्ही सोमवार आणि गुरुवार हे 2 वार निश्चित केले, त्या दिवशीच फक्त गोळा फेका. इतर दिवशी काय करायला पाहिजे, तर इतर दिवशी तुम्ही गोळा खेळवायला पाहिजे. गोळा खेळवणं म्हणजे कसं, दोन्ही हाताने गोळा फेका पुढे, दोन्ही हाताने गोळा मागे फेका, दोन्ही हाताने असे गोळे खेळवा. याने काय होईल, तुम्हाला गोळ्यासोबत एक ताळमेळ राहील आणि तुमचा एक गोळ्यासोबत नातं तयार होईल. तर बाकीच्या दिवशी काय करायला पाहिजे, सोमवार आणि गुरुवारी तुम्ही हाताचा वर्कआउट करा आणि इतर दिवशी हाताचा वर्कआउट करू नका. म्हणजे तुम्हाला सोमवारी आणि गुरुवारी डिप्स मारायचे आहेत, पुलअप्स मारायचे आहेत. जो हाताचा वर्कआउट आहे तो कम्प्लीट करायचा आहे. कारण तुम्ही जर फक्त 2 दिवस हाताचा व्यायाम केला आणि त्या दिवशीच फक्त गोळे फेकले निश्चित केलेला वारी, तर तुम्हाला काय फायदा होईल, तर तुमचा हाताला जास्त रिकव्हरी मिळेल. कारण की तुम्ही इतर दिवशी हाताचा व्यायाम करणार नाही आणि जेव्हा तुमची चांगली रिकव्हरी होते त्यावेळी तुमचा परफॉर्मन्स चांगला येतो. त्यामुळे मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात ठेवा आणि आपल्या पोलीस भरती करणाऱ्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. जय हिंद. असाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी आपल्यापर्यंत घेऊन येईन. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.